क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. रणभेरी चेतना, रणभेरी प्रेरणा, शौर्य रसाचा जागर करण्या देते ही घोषणा. ज्योत पेटवी स्वातंत्र्याची रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. कवन क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. अभय भाईजानने हे ठरवले की ते सरदारांना सगळं खरं सांगून टाकतील. देशमित्र, लोक त्याला ह्याच नावाने ओळखतात. लोकांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करतो. वाऱ्यासारखा लगेच कुठेतरी गायब होऊन जातो. बाबूजी, तुम्ही अगदी योग्य केलं. तुमच्या या इमानदारी आणि आत्मसन्मानाला पाहून तुमची ही मुलगी तुम्हाला केवळ आपला पिताच नाही तर आपला आदर्श मानते. बेटा, हे सगळं ठीक आहे, पण दुसरी गोष्ट अशी की तू इतक्या मोठ्या माणसाचा मुलगा आहेस की मी तुला तुझं पारिश्रमिक कसं देऊ. Oh, Jackson, so nice of you. Is everything okay? Not too much, sir. I'm little worried. काय? आता कसली काळजी? Just tell me. Sir, सायमन कमिशनच्या बॉम्बे आणि लाहोर लागू केल्याने खूप रेव्होल्युशन झालं होतं. आणि त्याचे बॅड इफेक्ट्स कलकत्त्यात सुद्धा दिसायला लागलेत. लोक त्याच्या अगेन्स्ट बोलायला लागलेत. Oh, Jackson, हे सगळं तर होतच राहतं. Don't worry. You're absolutely right, sir. पण तरी काही गोष्टी आहेत ज्यामुळे ठिणगी पडण्याची शक्यता आहे. ही ठिणगी कलकत्त्याला पेटवू शकते. We have to worry about it. What ठिणगी? सर, तुम्हाला लक्षात असेल, आता काही दिवसांपूर्वी जेव्हा लाहोरमध्ये लाठीचार्ज झाला होता तेव्हा त्यात एका हिंदुस्थानी लीडरची, लाला लजपत रायची डेथ झाली होती. आणि हिंदुस्थानींनी खूप बवाल पण केला होता. आणि उत्तरीय आणि पूर्वीय प्रांताचे काही लोक Yes, मला लक्षात आलंय. सर, ती ठिणगी पसरत आता कलकत्त्यापर्यंत आली आहे. आणि काही जर्नलिस्ट खूप स्ट्रॉंग क्रिटिसाइज करतायत आणि लाला लजपत रायला शहीद घोषित करतायत. शहीद? माय फुट. हिंदुस्थानी रक्त खूप लवकर उखळतं आणि खूप लवकर थंडही पडतं. येस सर, पण मला तुम्हाला आणखी काही दाखवायचं आहे. What is this? स्वाधीन भारत. स्वाधीन भारत? Yes sir. This is new newspaper. Oh, स्वाधीन means freedom. Yes sir. Foolish. एका दिवसात बंद पडेल. No sir. हाच तर प्रॉब्लेम आहे. मार्केटमध्ये आल्याबरोबर याची चर्चा सुरू झालेली आहे. असं ऐकलंय की याचा इश्यू आल्याबरोबरच हातोहात विकला गेला आणि पब्लिक पण हा वाचण्यामध्ये खूप इंटरेस्ट घेते. अच्छा, असं काय लिहिलं यामध्ये? विद्रोहाच्या गोष्टी. What? Give me the paper. सर, मी हा तुमच्यासाठी वाचून दाखवतो. सर, यामध्ये सायमन कमिशनचा विरोध करत लिहिलं गेलंय की हा 1931 मध्ये लागू केला जाणार होता, पण इंग्लंड सरकारने घाबरून याला 3 वर्ष आधीच पाठवलं आहे. सर, याचं म्हणणं आहे की इंग्लंडमध्ये 1929 मध्ये इलेक्शन होणार आहे आणि त्यात लेबर पार्टी जिंकण्याची पूर्ण संभावना आहे. आणि जर त्यात लेबर पार्टी जिंकली तर ती हिंदुस्थानला स्वातंत्र्याचं स्टेटस देऊ शकते. म्हणूनच घाबरून सायमन कमिशनला इलेक्शनच्या आधीच लागू करण्यात आलाय आणि त्यांच्या कमिटीमध्ये कोणत्याही हिंदुस्थानीला सामील न करणं इंग्रजांच्या वाईट मनसुब्यानं दर्शवतं. ओहो, व्हेरी इंटरेस्टिंग. सर,
अशा प्रकारच्या फालतू गोष्टींनी भरलेला हा न्यूजपेपर आहे. नो जॅक्सन, या फालतू गोष्टी नाहीयेत. या जे लॉजिक्स दिलेत ते एकदम करेक्ट आहेत. इट मीन्स हा करेक्ट लिहितोय. येस, खरं तर आम्ही सडनली सायमन कमिशनला इम्प्लिमेंट करण्याचा बहाणा हा बनवलाय की हिंदुस्थानी लोक 1919 मध्ये बनवलेल्या ओल्ड रूल्सना चेंज करण्याची मागणी करत होते. दॅट्स वाय हा अंमलात आणला. सर, या आर्टिकल मध्ये पण हेच लिहिलं गेलेलं आहे की सरकार जनतेला मूर्ख बनवते आहे, त्यांना फसवते आहे. जॅक्सन, हा आर्टिकल लिहिणारा माणूस कोणीतरी खूप शार्प आणि इंटेलिजंट पर्सन आहे. माहिती कार्ड या न्यूजपेपरचा एडिटर कोण आहे? सर, नो डिक्लेरेशन, नो नेम, नो ॲड्रेस. माहिती कार्ड हा पेपर कोणाचा आहे? आय वॉन्ट हिम. सर, मी आज सिक्रेट एजन्सीला हा मेसेज फॉरवर्ड करतो. पण लवकर, मला पाहायचंय की तो कोण आहे. ओके सर. सुखी रहा बेटा. रणवीर, तुला माहितीये आपल्या वर्तमानपत्राला लोक खूप पसंत करतायत. बिलकुल माहितीये. याचसाठी काकांचं अभिनंदन करायला आलोय. रणवीर बेटा, अभिनंदन करायचंय तर तुझ्या मैत्रिणीचं कर. हे सगळं तिच्याच मेहनतीचा परिणाम आहे. नक्कीच काका. खरंय राजेश्वरी, यावेळी तू कमालच केलीस. काका, मी नव्या अंकासाठी एक लेख घेऊन आलोय. तुम्ही जरा नजर टाका. हो, का नाही. खूप छान, कमालीचा. किती छान लिहिलंस तू रणवीर बेटा. ह्याची स्तुती करायला तर मला शब्द सुद्धा सापडत नाही. खरंच अप्रतिम. खरोखर? अरे, ही तर कमाल आहे. लोक तुम्हाला शब्दांचा जादूगार म्हणतात आणि जर तुमच्याकडेच शब्द नाही तर यात खरोखरच दम आहे. खरं सांगायचं तर काका, या प्रशंसेचा हक्क माझा नाही आहे, कोणा दुसऱ्याचाच आहे. मला तर वाटलं की हे तू लिहिलं असशील. हे तू नाही लिहिलंयस? नाही, हे मी नाही लिहिलेलं. हे विजयाने लिहिलंय. माझी क्लासमेट. ज्याने कोणी हे लिहिलंय खरंच कमालीचं लिहिलंय. खूपच छान. खरंच काका. अरे, खूप खूप बुद्धिमान, खूप समजूतदार, एकदम सुज्ञ मुलगी. तिचं जितकं पण कौतुक कराल ते तुम्हीच पहा ना. खरंय बेटा. मी रणभेरी प्रेसमध्ये जाते. एक लेख द्यायचा आहे. सर, काय आदेश आहे सर? ब्रह्मा सिंग आणि गोपी सिंग. येस सर. आम्ही तुम्हा दोघांना एक इम्पॉर्टंट वर्क हँड ओव्हर करणार आहोत. बोला ना सर. मला एक गोष्ट सांग, हे हिंदू लोक कोणता फेस्टिवल साजरा करतात ज्यात हे आपल्या गॉड्सची पूजा करतात, मूर्त्या सजवतात, डोक्यावर घेऊन नाचतात, गातात, रोड्सवर ट्रॅफिक जॅम करतात, गोंधळ माजवतात? असा कुठला फेस्टिवल आहे? सर, त्याला दुर्गा पूजा आणि नवरात्री म्हणतात. त्या दिवशी महादेवीची आराधना. Oh, forget it. नवरात्री, दुर्गा पूजा, whatever it is. आम्हाला फक्त तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे की या फेस्टिवल मध्ये हे क्रांतिकारी लोक तोडफोड करू शकतात. तुम्हाला अलर्ट राहायला पाहिजे. पण सर, क्रांतिकारी तर स्वतःच हिंदुस्थानी आहेत. ते स्वतःचे सण का खराब करतील? ओ येस, तू बरोबर बोलतोयस. हे क्रांतिकारी लोक स्वतःचा फेस्टिवल का खराब करतील? ही गोष्ट आमच्या डोक्यात का नाही आली? तू एक काम कर गोपी सिंग,
तू तिथे का उभा आहेस? तू इथे येऊन बस, माझ्या चेअरवर येऊन बस. नो नो सर, सर तुम्ही चुकीचं समजताय. माझ्या Oh, बोलण्याचा shut up! Remember one thing. या क्रांतिकारी लोकांचा कोणताच रिलिजन नसतो. त्यांचा फक्त एकच रिलिजन असतो, मारून टाकणं, रक्त सांडणं आणि ब्रिटिश गव्हर्नमेंटला परेशान करणं. बस, दॅट्स इट. ठीक आहे सर, तुम्ही बरोबर बोलताय सर. नाउ लिसन, तुम्हा दोघांची सिक्रेट टीम बनारसच्या कोपऱ्या कोपऱ्यावर नजर ठेवणार. जर कोणतंही बॅड एलिमेंट नजरेस पडलं तर त्याला लगेच अरेस्ट करायचं. ओके सर, पण सर पण सिक्रेट कंपनीच्या नावाखाली आमच्याकडे आहेच कोण सर? मी आणि ब्रह्मासिंगजी. सर आम्ही किती वेळा सांगितलं की गुप्तहेर खात्यात काही गुप्तहेरांची संख्या वाढवली जावी, पण आमच्या बोलण्यावर कोणीच लक्ष नाही देत सर. सर गुरप्रीत सिंग बरोबर बोलतोय सर. सर आम्ही दोघंच मिळून पूर्ण शहराला कसं काय कव्हर करू शकतो? Okay. Now I will tell you how you manage all this. बनारस सिटीला 2 भागांमध्ये विभागा. अर्धा 2 आणि अर्धा 2. Very simple. सर उदाहरण द्याल की तुम्ही कसा विचार करताय? हे बघा, गंगा नदीच्या आसपासचा चौक गिधोरिया, दशाश्वमेध, त्याच्या आजूबाजूचा सगळा घाट ब्रह्मासिंग तू वॉच करशील आणि बाकीची सिटी तू वॉच करशील. सर बाकीचं पूर्ण शहर मी एकट्याने? सर एवढं सगळं मी एकट्याने कसं काय मॅनेज करणार? गोपी माय सन, तू स्वतःची योग्यता विसरू शकतोस, पण मी नाही. आम्हाला माहिती आहे की तू हे करू शकतो. ओके सर. शाबाश गोपी, शाबाश. बाकी तर मी तुझ्या दुसऱ्या गोष्टीवर सुद्धा विचार करेन. ओके, यू मे गो नाउ. येस सर. राजेश्वरी, रणवीर, तू इथं? अरे मी केव्हापासून तुझी वाट पाहतेय. माझी वाट का? आणि तेही इतक्या रात्री या सुनसान जागी? हे बघ रणवीर, मला तुझ्याशी खूप जरुरी बोलायचंय. तुझ्याकडे माझ्यासाठी थोडासा वेळ आहे? मी तसंही आता रणभेरी प्रेसला जात होतो. गुरुदत्तने बोलवलं होतं. तू एक काम कर, माझ्यासोबत चल, तिथे बोलू. अरे नको नको, मी आताच तिथून आले. तू एक काम कर, तू तुझं काम पूर्ण कर, मी तुझी इथेच वाट पाहते. हे काय झाले? तुला काय बोलतेस हे? इथे इतक्या रात्री सुनसान जागेवर तू माझी वाट बघत उभी राहणार? अरे मग मी काय करू? मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय, पण असं वाटतंय तुझ्याकडे जराही वेळ नाहीये. जा पराडकरजींकडे आणि निभाव आपलं कर्तव्य. मी तर फालतू आहे ना? अजूनही तू तितकीच हट्टी आहेस. अच्छा एक काम कर, तू उद्या भेट मला. उद्या नक्की भेटशील? पक्क? तू एक काम कर, उद्या पिशाच मोचन तलावाच्या इथे जी रिकामी जागा आहे ना, तिथे बरोबर 12 वाजता येऊन भेट. ठीक आहे. ठीक आहे. रात्र खूप झाले, तू सरळ आपल्या घरी जा. ठीक आहे? काय मूर्खपणा करतेस? अर्ध्या रात्री सुनसान जागेवर तू माझी वाट बघत उभी राहणार? मी येतो. तू सरळ इथनं कमिशनरच्या ऑफिसमध्ये जा. हुजूर, तुमचा हुकूम शिरसा बंद्या. पण सर, हा मूर्ख अनाडी जर काही अपडाऊन झालं तर आपण कमिशनर साहेबांना काय उत्तर देणार?
हेलो यस सर. येस सर, बोला. येस सर, ऑफकोर्स. आम्हाला माहिती आहे त्याच्याबद्दल. आय नो सर, आय नो. ओके सर, ओके. बट लँग्वेज? नो प्रॉब्लेम एट ऑल सर, नो प्रॉब्लेम. आम्ही मॅनेज करू सर. येस. ओके सर, बाय. गुड डे सर. जेम्स. जेम्स, कमिशनर सरांच्या ऑफिसमधनं फोन होता. त्यांच्या ऑफिसमध्ये लॉईडच्या जागी एक सेक्रेटरी आली आहे. येस सर, हर नेम इज जेनी. येस, जेनी. तू भेटलाय तिला पहिलं? नो सर, पण मला तिला भेटायचं आहे. ओ देन गेट रेडी. तुला तर माहिती आहे की ती लंडनहून आली आहे आणि तिला या शहराबद्दल काही आयडिया पण नाही आहे. तुला हे शहर तिला दाखवायचं आहे. डोंट वरी सर, मी पूर्णपणे आपली ही रिस्पॉन्सिबिलिटी पूर्ण करायन. गुड जेम्स, व्हेरी गुड. तुला तिला ह्या शहराचे जे फेमस टेम्पल आहे, विश्वनाथ टेम्पल, आणि दुसरं टेम्पल आहे सांकट मोचन. तुला तिला अशा प्रकारचे सगळे टेम्पल्स दाखवायचे आहेत आणि शहर दाखवायचं आहे आणि थोडी शॉपिंग पण करवायची आहे. शुअर सर. आणि जेम्स, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, तुला तिला त्या टेम्पल्सची हिस्ट्री आणि इथल्या रीतिरिवाजाबद्दल तिला इथल्या लँग्वेज मध्ये सांगायचं आहे. टेम्पल हिस्ट्री इथल्या लँग्वेज मध्ये? येस. तुला तर माहितीच आहे की जेनीला इथल्या भाषांची आवड आहे आणि इथल्या रीतिरिवाजाबद्दल तिला जाणून घ्यायचं आहे. दॅट्स वाय. यु नो सर, माझं इथल्या लँग्वेजचं नॉलेज तुमच्यासारखंच आहे. तू बरोबर बोलतोस. आमच्याहून वाईट आहे तुझी भाषा. एक काम कर जेम्स, तुझ्या जागी मीच जातो कसा? नो सर, आय विल मॅनेज. तुम्ही सुपरिटेंडंट आहात. तुमचं तिच्यासोबत जाणं तुमच्या डिग्निटीच्या विरुद्ध आहे. सर, कपूरथाण्यातून साहेबांनी तुमच्यासाठी फाईल पाठवली आहे. ओ येस. जेम्स, तुला माहिती आहे की केस किती डिफिकल्ट आहे. ह्या केसला मलाच हँडल करावं लागेल. गडबडलाल, तुला एक गोष्ट विचारायची होती. बोला ना हुजूर. कमिशनरच्या ऑफिसमध्ये एक सेक्रेटरी आला आहे. आला नाही हुजूर, आली आहे जेनी अँडरसन. ती पण एक सुंदर फटाकडी आहे हुजूर. फटाकडी? व्हॉट फटाकडी? हुजूर, फटाकडी म्हणजे व्हेरी स्मार्ट सर. हो, फटाकडी मीन्स व्हेरी स्मार्ट. गडबडलाल, आम्ही हे लक्षात ठेवू आणि कुठेतरी यूज पण करू. आम्हाला हे ऐकून खूप खुशी झाली की आमच्या डिपार्टमेंटची लोक किती अलर्ट आहेत. आमच्या सेक्रेटरी बद्दल त्यांना सगळं काय माहिती आहे. व्हेरी गुड. आय एम व्हेरी हॅपी. बट मी जेव्हा केव्हा तुम्हाला रणभेरी विषयी विचारतो तेव्हा तुमचा अलर्टनेस कुठे जातो? कुठे हरवतात तुम्ही सगळे? Tell me. Anyways, गडबड, मी तुला एक काम देतो. हा, बोला ना हुजूर. जेनीला हे बनारस शहर पाहायचं आहे जेणेकरून ती तिचं काम स्टार्ट करू शकेल. तुला तिला संपूर्ण शहर दाखवायचं आहे. एनी प्रॉब्लेम? नो प्रॉब्लेम सर. मी तुमच्यासाठी कुर्बानी पण देऊ शकतो. कुर्बानी मीन्स? कुर्बानीचा अर्थ हुजूर, मी तुमच्यासाठी स्वतःचा जीव पण देऊ शकतो. नो नीड. तू तिला फक्त हे शहर दाखव. दॅट्स इट. नो प्रॉब्लेम सर. मी तिला पूर्ण बनारस शहरामध्ये फिरवून आणेन. हा, विश्वनाथ गली, खोवा गली, कचोरी गली, बर्मा घाट, ललित घाट, गाय घाट. मी तिला संपूर्ण शहराची माहिती पुरेपूर. ओके गडबडलाल, ओके. तू सरळ इथून कमिशनर सरांच्या ऑफिस मध्ये जा. जी हुजूर, तुमची आज्ञा शिरसा वंद्य. पण सर, हा मूर्ख अनाडी जर काही अपडाऊन झालं तर आपण कमिशनर साहेबांना काय उत्तर देणार? तू बरोबर बोलतोयस. बट गडबडलालला इथली भाषा चांगली माहिती आहे. तू एक काम कर, तू पण ह्याच्यासोबत निघून जा.
तुम्ही दोघं सोबत राहाल तर काही गडबड नाही होणार. ओके. ते इथल्या लँग्वेज मध्ये काय म्हणतात? शबाब में हड्डी. मूर्खा, शबाब में हड्डी नाही, कबाब मध्ये हड्डी. आणि ती तू आहेस. ह्या नालायक कंस इंग्रजामुळे सगळी मजा खराब झाली माझी. नमस्कार सर. अरे गोपी सिंग, आलास का तू? हो सर, तुम्हाला तर माहितीच आहे की गोपी सिंग नेहमीच योग्य वेळी हजर होतो. अच्छा, हे सांग, काय खबर आणलीस? सर त्याचं काय आहे? आधी हे मला सांग, तू जे माझे 9 रुपये 22 पैसे लुटले होतेस ना, ते आधी दे मला. चल. अरे काय सर, तुम्ही इतके मोठे ऑफिसर आहात आणि इतक्या छोट्या गोष्टी मनावर घेता. उलट तुम्ही तर मला आणखी पैसे द्यायला हवे. मी तर तुमची नोकरी वाचवली ना सर. अच्छा, माझे पैसे तू लुटलेस आणि मी गोष्टी मनावर घेतोय. चल आण. चल. काय बोलता सर, माझ्या दुप्पट पगार आहे तुमचा आणि मन इतकं छोटं. आता नाही मिळणार ते पैसे बिसे. अरे त्या पैशांनी तर मी गरीब मुलांमध्ये मिठाई वाटून टाकली. सर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला असता ना मिठाई खाताना, तर तुम्ही पण आनंदाने वेडे झाला असता. मिठाई वाटलीस? हो मग. चला, चांगलंच केलंस. या भाण्याने मलाही थोडं पुण्य कमवण्याची संधी मिळाली ना. तेच तर. नाहीतर इंग्रजांची नोकरी करताना तर बस. पण काय करणार, ड्युटी तर ड्युटी आहे ना. हो सर, ड्युटी इज ड्युटी. असो, ते सगळं सोडा. तुम्ही हे सांगा की सुप्रिटेंडेंट साहेबांची तुमचं काय बोलणं झालं? साहेबांना मी देशमित्राबद्दल सगळं काय सांगितलेलं आहे आणि त्याला अटक करण्याची पण परमिशन सुद्धा घेतलेली आहे. अरे वा. अच्छा, एक सांग, तुझा मासा जाळ्यात कधी येतोय? येतोय नाही सर, आलाच समजा. म्हणजे काय, देशमित्राचा पत्ता तुला मिळालाय की काय? हो सर, देशमित्र यावेळी बनारस मध्येच. देशमित्र बनारस मध्ये? पण ही खबर पक्की आहे का? काय सर, तुम्हाला चांगलंच माहितीये की गोपी सिंगची कोणतीच खबर चुकीची नसते, एकदम पक्की. उलट मला जी त्याच्याबद्दल माहिती मिळाली आहे ती ऐकून तर मी पण जरा हैराण आहे. अच्छा, ते काय? तो खूपच खतरनाक माणूस आहे. त्याच्या बोलण्यात जादू आहे. त्याच्या संमोहित शब्दांनी भले भले विद्वान सुद्धा त्याच्या बोलण्याला भुलतात आणि तिरंगा उचलून इंग्रज सरकार विरुद्ध विद्रोह करतात. असं झालं तर इंग्रज सरकारला तर खूपच त्रास होईल. तू अगदी बरोबर बोलतोयस. पण तुला हे सगळं कोणी सांगितलं? सर तुम्हाला तर माहितीच आहे की माझे खूप सारे खबरी आहेत आणि त्याच खबरींपैकी एकाला मी इलाहाबादला पाठवलं आणि त्यानेच मला हे सगळं सांगितलं. आणि त्याला हे सगळं कसं काय माहित झालं? सर त्याला मी देशभक्त बनवून एका अशा सभेत पाठवलं जिचं संचालन स्वतः देशमित्र करत होता. अच्छा, मग काय झालं त्या सभेमध्ये? मला काही क्षणातच सगळी खबर मिळेल. अच्छा ते सगळं सोडा, मी एक काम करतो, त्याच्याच तोंडून तुम्हाला सगळ्या खबरी ऐकवतो. एक मिनिट. ये. नमस्कार. हा नमस्कार. हे माझे साहेब आहेत, यांना पण नमस्कार कर. नमस्कार. मुन्ना सिंग, तू यावेळी खूप चांगलं काम केलंयस. तुला याचं बक्षीस मी नक्कीच देईन. होय साहेब. आता लवकर लवकर सांग काय खबर आहे. साहेब खबर लय भयानक आहे. का? काय झालं? काय खबर आहे? हे कसं काय होऊ शकतं? काय हे सत्य आहे? होय साहेब, मी तुमच्याशी खोटं कशाला बोलीन? अरे माहितीये मुन्ना सिंग, तू आमच्याशी खोटं नाही बोलणार. ते सगळं सोड, तू मला एक सांग, तू देशमित्रचा चेहरा पाहिलास का? नाही साहेब, त्याचं सगळं शरीर डोक्यापासून पायापर्यंत सफेद कपड्याने झाकलेलं होतं. खूपच चालाक आहे हा. चेहऱ्यासोबतच संपूर्ण शरीर पण झाकून घेते.
म्हणजे कोणाला अंदाजही लावता येऊ नये की हा माणूस नक्की आहे तरी कोण. एक गोष्ट सांग मुन्ना, त्याची उंची किती असेल? तुमच्यापेक्षा जरा कमी, यांची एवढी बराबर. तू पाहिलंस त्याला? होय तर. त्याने तुला पाहिलं का? नाही हो, मी मागं बसलो होतो ना. ज्या प्रकारचं तू त्याचं वर्णन केलंयस त्यावरून तर असंच वाटतं की ह्या माणसाने एकदा कोणाला पाहिलं तर हा त्याच्या मनातल्या सगळ्या गोष्टी जाणून घे. हे बरं झालं की तू वाचलास मुन्ना. होय साहेब. अच्छा मुन्ना सिंग, तू एक काम कर, तू कसंही करून मला ह्या देशमित्रच्या सगळ्या खबरी आणून दे. ह्याला मला कोणत्याही परिस्थितीत पकडायचंच आणि तेही जिवंत. राजेश्वरी. रणवीर, काय झालं? तू तर मला घाबरवलंस. कुठून आलास तू? मी ते पाठीमागची भिंत ओलांडून. का? भिंत ओलांडून? हा. मला तर वाटलं की तू त्या रस्त्याने येशील. नाही, ते तिथे पोलीस होते, मला इकडून यावं लागलं. म्हणजे तुला आणखीन एक संधी मिळाली मला घाबरवण्याची. अरे मी कधी घाबरलो तुला? अरे मी तर फक्त इकडून आलो. आठवतं रणवीर, एकदा मी तुला तुझ्या खोलीत माझी नवीन साडी दाखवायला आले होते आणि तू गपचूपपणे कंदील विझवलास आणि मला भूत बनून घाबरवत होतास. आणि मी पण किती वेडी आहे की त्या घटनेला सत्य समजू लागले. आता मला थोडीच माहिती होतं की तू साडी दाखवायला आलीस. मला वाटलं की तू पुस्तकं चोरायला तर आली नाहीस. आणि तू आधी पण केलेस आहे. तुला माहितीये, तू माझी ती बंकिम साहित्य आणि रवींद्रनाथ टागोरांची पुस्तकं चोरली होतीस आणि माझ्या आधी वाचली होतीस. चोरी नाही केली, काकींकडून मागून घेतली होती. काकीकडून? पुस्तकं माझी होती. अच्छा, मला वाटतं तू विसरतोयस की तुला बांगला वाचायला कोणी शिकवलं होतं. बोल. हा, तू ते शिकवलं होतंस, पण काय? रणवीर, तू बांगला वाचायला तर शिकलास पण अजून बांगला बोलू नाही शकलास. आठवतं रणवीर, एकदा आईच्या हातचे लाडू खाण्यासाठी तू बांगलामध्ये काही कविता पाठ करून आला होतास तिला खुश करण्यासाठी. हा. पण जेव्हा तू त्या आईला ऐकवल्यास तेव्हा आई खुश होण्याऐवजी आणखीन चिडली, कारण तू बंगाली भाषेला पंजाबी लहजामध्ये ऐकवलंस. ते पण काय दिवस होते ना रणवीर. खरंच राजेश्वरी, कमालीचे दिवस होते. पण आता खूप काही बदललंय. आईचं म्हणणं ऐक. आणि आता तर तुला माहितीच आहे की त्यांच्या मनाला ती गोष्ट किती लागली आहे. तुझ्या लक्षात आहे ना, तुझ्या बाबूजींची इमानदारी, त्यांच्यासोबत माझ्या बेईमान बापाने काय खेळ खेळला होता. माहितीये, सगळं काही बदललंय, फक्त एक गोष्ट सोडून. काय? तुझं मन. तू आजही तोच रणवीर आहेस जो वर्षांपूर्वी होतास. नाही राजेश्वरी, काळ सुद्धा बदललाय आणि परिस्थितीही. आणि माझ्या मनाला दगडासारखं कठोर केलंय. आता तर फक्त एकच स्वप्न आहे माझं, स्वतंत्र हिंदुस्तान. माहितीये, हेच कारण आहे की माझं आणि माझ्या बाबूजींचं कधी. माहितीये. जाऊ दे रणवीर, बोलण्यामध्ये मी विसरूनच गेले की मी तुला इथे काहीतरी सांगायला बोलवलंय. अरे हा, मी तर विसरूनच गेलो. तू तर मला एका जरुरी कामानिमित्त बोलवलं होतंस. काय बोलायचं बोल. आणि विमला काकी कशी आहे? तिची तब्येत ठीक आहे, बस तिचं डोकं जरा फिरलंय. राजेश्वरी, आपल्या आईसाठी असं नाही बोलत. काय झालंय तुला? माहितीये मला रणवीर, थकले रे मी आता. तिची कडू भाषा ऐकून आणि तिचा तिरस्कार पाहून दिवस रात्र मला ऐकवत असते. हे काय बोलतेस तू? विमला काकी तुझा का तिरस्कार करतील? आई माझा नाही, तुझा तिरस्कार करते रणवीर. माहितीये, आणि हे पण माहितीये की मी त्यांच्या तिरस्काराचा वाटेकरी आहे. माझ्या बाबूजींनी जी बेईमानी करून जे
देवाशिष काकांसोबत. तुझ्या बाबूजींनी रणवीर, तू नाही. उलट तू तर माझ्या बाबूजींची मदत केलीस. हा फरक त्यांना नाही कळणार, म्हणूनच त्यांचा तिरस्कार योग्य आहे. समजून घे गोष्टीला. रणवीर, आता मी करू तरी काय करू? तूच सांग मला. ना मी तुला सोडू शकत नाही आईला. तू मला मार्ग दाखव. मी काय करू? आपल्या आईचं म्हणणं ऐक राजेश्वरी. काय? ती तिच्या जागी अगदी बरोबर आहे. मला माहिती आहे आपण खूप चांगले मित्र आहोत, एकमेकांची पर्वा करतो, पण आईहून मोठं काहीच नसतं राजेश्वरी, काहीच नाही. आईचं म्हणणं ऐक. आणि आता तर तुला माहितीच आहे की त्यांच्या मनाला ती गोष्ट किती लागली आहे. त्यांना आणखी दुःख नको देऊस. तुझ्या लक्षात आहे ना तुझ्या बाबूजींची इमानदारी, त्यांच्यासोबत माझ्या बेईमान बापाने काय खेळ खेळला होता ते आठवते. सर, मी त्या न्यूजपेपरच्या एडिटरचं नाव आणि पत्ता माहीत केलेला आहे. ओ ग्रेट, टेल मी. सर, त्याचं नाव आहे देवाशिष घोष. देवाशिष घोष? हु इज ही? सर, मला याच्याबद्दल सगळं काही माहीत झालेलं आहे. हा एक खूपच डायनामिक रायटर जर्नलिस्ट आहे आणि याने आत्ताच स्वतःचा एक न्यूजपेपर सुरू केलेला आहे. काय बोलतोस? सर, मला असं वाटतं की त्याला आता जाऊन अरेस्ट करावं. नो जॅक्सन, वेट अँड लेट मी थिंक. त्याने जे काही लिहिलेलं आहे त्यात काही इल्लीगल नाहीये. बट सर, त्यात एवढं विचार करण्यासारखं काय? आपल्याकडे एव्हिडन्स आहे. नो जॅक्सन, कोणताच एव्हिडन्स नाही. बट सर, काहीतरी ब्लेम करावंच लागेल ना त्याच्यावर. आपण त्याच्यावर काहीच ब्लेम नाही लावू शकत. तो कोर्टात जाईल आणि सुटून जाईल. What? त्याला अरेस्ट करण्यासाठी कोणत्या तरी कॉन्स्पिरसीचा सहारा घ्यावा लागेल. सर, 1 मिनिट. एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायला मी विसरून गेलो. व्हॉट? सर, देवाशिषच्या सोबत एक असा माणूस सोडला गेलेला आहे जो आपला मोहरा बनू शकतो. अच्छा, कोण आहे तो? राय साहेब मार्कंडेय सिंग. राय साहब मार्कंडेय सिंग? तो धर्मथालेवाला? येस सर, तेच धर्मथालेवाला लॉयर. येस आय नो. सो यू मीन तो देवाशिष सोबत न्यूजपेपर काढतो? नो सर, तो नाही. त्याचा मुलगा रणवीर देवाशिष सोबत सामील आहे. आपल्याला मोहरा मिळालाय. मार्कंडेय, जा आणि त्याला फोन लाव. सर, आणा, तुम्ही कपडे बदला. मी तुमच्यासाठी चहा घेऊन येतो. थांब. हे बघ राधिका, मी तुला शेवटचं सांगतो, रणवीरच्या या हरकती मला बिलकुल पसंत नाहीत. मला तर तो स्वतःचा दुश्मन समजतो. तू त्याच्याशी बोल. शेवटी एकच तर मुलगा आहे आपला. मी त्याला इतकं शिकवलंय. त्याने ह्या रिकामटेकड्यांची संगत सोडून एक खूप मोठा अधिकारी बनावं. मला त्याचं लग्न एखाद्या मोठ्या घराण्यातल्या मुलीशी करायचंय. एक पिता असण्याच्या नात्याने तुम्ही तर सांगितलं की तुम्हाला काय हवंय, पण रणवीरच्या बालपणापासून आतापर्यंत तुम्ही त्याला कधी विचारलंय की त्याला काय हवंय? हॅलो. ओ हॅलो 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 जॅक्सन साहेब, गुड इव्हनिंग. काय कमिशनर साहेबांनी बोलवलंय? हो मी येतो ना. नाही लगेच निघतो. थँक्यू. अहो ऐका, कुठे जाताय? गुड इव्हनिंग सर. तुम्ही तर वेळेच्या आधीच आलात. साहेबांनी बोलवलं तर उशिरा येऊन त्यांना वाट कशी पाहायला लावणार ना? आय नो राय साहेब, तुम्ही ब्रिटिश गव्हर्नमेंटचे खूपच ऑनेस्ट फ्रेंड आहात आणि मी तुम्हाला आपला ब्रदर समजतो. थँक्यू सो मच सर. तुमच्या अशाच बोलण्यानी मला आशा वाटायला लागली होती सर. पण माझी अपेक्षा पूर्ण होण्याचा दिवस आला तर तुम्ही ती पगडी दुसऱ्या कोणाच्या डोक्यावर ठेवलीत सर. व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट? ओहो, तेच राय बहादूर बनण्याविषयी. येस, मी त्याबद्दलच काहीतरी बोलण्यासाठी तुम्हाला इथे बोलावलंय. येस. लोक मिस्टर सिंग, गव्हर्नमेंटला पण वाटतंय
की तुम्हाला मोठ्यात मोठा हुद्दा देऊन तुमचा मान वाढवला जावा. बट काय सर? तुमचा मुलगा ब्रिटिश गव्हर्नमेंटचा विरोध करतोय आणि तुम्हाला माहितीये तरी का त्याने काय केलं सर? तो त्या जर्नलिस्ट देवाशिष घोषच्या साथ देऊन स्वाधीन भारत नावाचा न्यूजपेपर काढतोय. हे काय बोलताय सर? बिलीव्ह मी, मला ह्याच्याबद्दल काहीच माहित नाहीये. जॅक्सन, टेल हिम. पण आम्हाला सगळं काही माहीत आहे. आमचे जे तुमच्यासोबत रिलेशन्स आहेत ते पाहूनच आम्ही त्याला अजून अटॅक केली नाही. पण त्या बदल्यात तुम्हालाही गव्हर्नमेंटची थोडी मदत करावी लागेल. बिलकुल. ती काय, कशी? मी तुमच्याबद्दल खूप काही ऐकलेलं आहे. तुम्ही तुमची कायद्याची बुद्धी वापरून त्या देवाशिष घोषच्या कामाला बेकायदेशीर घोषित करा आणि त्यानंतर तो आणि त्याचा न्यूजपेपर दोन्ही डिस्ट्रॉय. आता तर काय हवं समजलं ना? हो हो हो, एकदम समजलं सर. माझ्या बोलण्याचा राग नाही आला तर मी एक गोष्ट विचारू का? जर मी हे केलं तर ते माझं काम आमचं आणि प्राइस तुमचं. जे मागालचं प्राइस. आणि तसंही आमच्या सरांनी प्रॉमिस केलेलं आहे की पुढच्या वर्षी राय बहादूर तुम्हाला बनवतील. इट्स अ डील. तुमचं काम होऊन जाईल सर. सर, मला सगळं समजलं. भलेही देवाशीच माझा मित्र आहे, पण मी ह्यानंतर मी त्याची मैत्री विसरून जाईन. पण तुम्ही त्या देवाशिषच्या अगेन्स्ट सॉलिड एव्हिडन्स कसा आणणार? एव्हिडन्स नसले तर काय झालं? बनवता येतात. आत या, दरवाजा उघडाच आहे. अरे इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही इथे? Just shut up. You are at the right place. See this bloody newspaper. Arrest him. पण माझा गुन्हा काय आहे? कारण की तू ब्रिटिश गव्हर्नमेंटचा एनिमी आहेस आणि तू हा न्यूजपेपर प्रिंट करून पब्लिकला आमच्या विरोधात भडकावतो आहेस. इन्स्पेक्टर साहेब, हे दोन्ही आरोप अगदी चुकीचे. मी केवळ सभ्य शब्दांमध्ये सरकारी नीतींची फक्त समीक्षा केली आहे आणि असं करणं हा गुन्हा नाही. ओके ओके, ह्या सगळ्या पाहता जे तू बोलतोयस ते सगळं तू पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बोल आणि कोर्ट मध्ये. अरेस्ट हिम. पण माझा गुन्हा काय आहे? हे बघा, तुम्ही असं नाही करू शकत. अरे कुठे घेऊन चला त्यांना? अरे थांबा. अहो, काय नवीन त्यात? मित्र आहेत ते माझे. मला खूप चांगलं माहिती आहे बाबूजी, थोड्या वेळापूर्वी तुम्ही काय करत होता. तुमच्या त्याच मित्राच्या पायात लोळून आपल्या हाताने त्याला बूट घालत होता. आता सांगा हे खोटं आहे? आई, हे सगळं काय झालं आई? आणि बाबूजी कुठे आहेत? हा, घेऊन गेले तुझ्या बाबूजींना. घेऊन गेले? कोण घेऊन गेलं? कुठे घेऊन गेले आणि कोण घेऊन गेले? तो गोरा पोलीस आला होता, तो पकडून घेऊन गेला. मी सांगत होते की या गोष्टींमध्ये पडू नका, पण माझा ऐकत नाही कोण. बाप मुलगी दोघे वेडे. आई, आता मी काय करू? आई जाऊ. आई, तू जरा शांत हो. आई, मला जरा विचार करू देत. रणवीर, आपल्याला पोलीस स्टेशनला जायला हवं. चल. हो, पण असं जाऊन काही फायदा नाहीये. एखादी ओळख असणं जरुरी आहे. बेटा, तुझ्या बाबूजींची तर सगळ्या इंग्रजांशी खूप चांगली ओळख आहे. त्यांना सांग ना, त्यांना सोडून आणायला. काय विचार करतेस बेटा? चल, मी पण तुझ्या सोबत येते. ते पण तर ह्यांचे मित्र आहेत. एवढी मदत तर नक्कीच करतील. हो हो, नक्कीच करतील मदत. तुम्ही काळजी करू नका आणि तुम्ही त्रास करून घेऊ नका. मी जातो. बाळा, त्यांना सोबत घेऊनच ये. हा हो, आईची काळजी घे.
आई शांत हो, सगळं काही ठीक होईल. ओके राय साहेब, माझ्या इन्स्ट्रक्शन्स ना फॉलो करा. हो. जर माझं काम पूर्ण झालं तर मी तुम्हाला राय साहेब नाही, राय बहादूर साहेब बोलवेन. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू सर. माझ्यावर भरोसा करा. तुम्ही जे सांगितलं त्यापेक्षा जास्त करीन सर. हो. पण हे लक्षात ठेवा, देवाशिष घोषचं वर्तमानपत्र आणि त्याची सगळी लाईफ संपूर्णपणे बर्बाद व्हायला हवे. अरे तुम्ही बिलकुल चिंता करू नका सर. होऊन जाईल. ओके ओके. या सर. मी विचारू शकतो कुठे होता सकाळपासून? काय मी तुम्हाला विचारू की अर्धा तासापूर्वी तुम्ही कुठे होतात? तसं उत्तर द्यायची काही गरज नाहीये. मला माहिती आहे तुम्ही कुठे होतात. कुठे होतो मी? तिथेच जिथे तुम्ही आणि तुमच्यासारखे कितीतरी चापलूस आपल्या इमान आणि इज्जतीची पगडी उतरून इंग्रजांच्या पायाशी ठेवतात. रणवीर, ही काय पद्धत झाली स्वतःच्या बाबूजींशी बोलायची? मी तुला हेच शिकवलंय? हे तू नाही शिकवलं साई, हे यांच्या कृत्यांनी शिकवलंय. जरा विचार यांना, आता थोड्या वेळापूर्वी हे कुठे होते आणि काय करत होते? हो, मी गेलो होतो कमिशनरकडे. मग काय नवीन त्यात? मित्र आहेत ते माझे. मित्र? आणि मला हे चांगलं माहिती आहे की तुम्ही तुमची ही मैत्री कशी निभावता ते. त्यांच्या पायावर लोळून. रणवीर, एक मिनिट आई, मला खूप चांगलं माहिती आहे बाबूजी थोड्या वेळापूर्वी तुम्ही काय करत होता. तुमच्या त्याच मित्राच्या पायात लोळून आपल्या हाताने त्याला बूट घालत होता. आता सांगा हे खोटं आहे? मूर्खासारखा बोलतोयस तू. कोणी सांगितलं तुला हे? दुसरं कोण बोललं असतं ना बाबूजी तर त्याची जीभ हसडली असती. कारण मी मानलंच नसतं की बाबूजी इतक्या खालच्या थराला जातील. अशा घाणेरड्या गोष्टी सांगून कोणीतरी भडकवतंय तुला. खरं तर अशा गोष्टी बोलणाऱ्यांची जीभ हसडली पाहिजे. तू त्यांची जीभ हसडू शकत नाहीस तर मला सांग, मी हसडतो ती जीभ. मग वाट कशाची बघताय तुम्ही? हसडून टाका माझी जीभ. काय? कारण हे कटू बोलणारा मीच आहे. दचकू नका बाबूजी, मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. तुम्ही त्या नीच कमिशनरच्या पाया पडून त्याला बूट घालत होतात. बरं वाटलं हे सगळं ऐकून की तुम्ही अजून शब्द नाही विसरलाय. तर ठीक आहे, माझ्या सांगण्यावरून एक नातं अजून निभवा. तुमचा एक निष्पाप मित्र ज्याला पोलिसांनी खोट्या आरोपाखाली अटक. कोणाबद्दल बोलतोयस तू? देवाशिष काका. आज तुम्ही दाखवून दिलत बाबूजी की आपण खरोखर खरोखर गुलाम आहोत. मग काय करायला हवं? मी आपल्या औलादीला वाचवण्यासाठी सगळं करावं लागतं. मी कमिशनरचे पाय धरले ते केवळ तुझा जीव वाचवण्यासाठी. अच्छा, माझा जीव वाचवण्यासाठी? यस. ऐक रणवीर, तू जो मूर्खपणा उघडपणे या शहरात करत फिरतोयस ना, त्याचा काय परिणाम आहे?
जर तू माझा मुलगा नसतास तर आतापर्यंत गजाआड झाला असतास. आणि मी हे जे सगळं करतोय फक्त तुझा जीव वाचवण्यासाठी, आणि तुला फक्त वाईटपणा दिसतोय. नात्यांसाठी माणसाला काहीही करावं लागतं. नातं? बरं वाटलं हे सगळं ऐकून की तुम्ही अजून शब्द नाही विसरलाय. तर ठीक आहे, माझ्या सांगण्यावरून एक नातं अजून निभवा. काय? तुमचा एक निष्पाप मित्र ज्याला पोलिसांनी खोट्या आरोपाखाली अटक केली. कोणाबद्दल बोलतोयस तू? देवाशिष काका. म्हणजे गिब्सन साहेब बरोबर बोलत होते. तू पण त्यांना मिळालेला आहेस. हे काय बोलताय तुम्ही? देवाशिष भाईंचे तुमच्याशी घरासारखे संबंध आहेत आणि तुम्ही. तू गप्प राहा राधिका. ही माझ्या आणि रणवीर मधली बाब आहे. मला ह्याच्याकडून उत्तर हवंय. मी तुम्हाला उत्तर नाही देऊ शकत बाबूजी. हो, पण तुम्हाला विनंती नक्कीच करू शकतो. देवाशिष काका एक चांगला माणूस आहे आणि तुमचा चांगला मित्र आहे. त्यांना वाचवा. मी पहिल्यांदाच काहीतरी मागतोय आणि वचन देतो की पुढे काहीच नाही मागणार. ठीक आहे, जर तू बोलतोयस तर मी कमिशनर साहेबांशी बोलून बघतो. त्यांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी देवाशिषला सोडून द्यावं. पण त्यासाठी माझ्या काही अटी आहेत. माझी पहिली अट, तुला हे देशभक्तीचं नाटक कायमचं बंद करून ब्रिटिश सरकारची नोकरी जॉईन करावी लागेल. या मातीला मातृभूमी म्हणायचं सौभाग्य मिळालं मला. पण त्याचबरोबर देवानं एक दुःख मला दिलं. माहिती आहे ते दुःख काय आहे? ते दुःख तुम्ही आहात बाबूजी. तुझं कोणा वकिलाशी बोलणं झालं? बऱ्याच वकिलांशी बोलणं झालं माझं, पण माहित नाही का कोणी वकील त्यांची केस घ्यायला तयारच नाही. सर, मला वाटतं की आपल्या जिंकण्याचे चान्सेस इतके नाहीयेत सर. सरळ दिसणारा असंभव त्याला संभव बनवण्याचे तर पैसे घेतो मी. आणि आपल्या इंग्रज न्यायालयात सफेदला काळं करायला कितीसा वेळ लागतो.